सेवाभावी संस्था प्रबोधन समिती या समितीच्या वतीनं कार्यशाळेचं आयोजन अहिल्यानगरमध्ये प्रथमच करण्यात आलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातील 6 विभाग नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, कोकण, संभाजीनगर, 36 जिल्हे आणि 358 तालुके स्वयंसेवी संस्थांना शासकीय योजना, CSR निधी, न्याय हक्क मिळवून देणारी सेवाभावी संस्था प्रबोधन समिती या समितीच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला सेवाभावी संस्था प्रबोधन समिती तथा संस्थापक अध्यक्षा कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था राज्य अध्यक्षा डॉक्टर सौ सुनीता मोडकताई यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. सेवाभावी संस्था प्रबोधन समिती अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली. प्रियंका बेरड जिल्हा अध्यक्ष, अश्विनी झरेकर जिल्हा उपाध्यक्ष, कल्याणी बेरड जिल्हा सचिव, शुभांगी देशमुख जिल्हा कोषाध्यक्ष, सुनीता गोपाल घरे जिल्हा सदस्य, प्रियंका सोनावणे जिल्हा सदस्य, रोहिणी शेळके जिल्हा सदस्य, पूनम तांबे जिल्हा सदस्य, संचाली दरेकर जिल्हा सदस्य यांची नूतन कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. तर या कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येनं सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुनीताताई मोडक आपल्यामध्ये आहेत. त्यांच्याबद्दल जेव्हा मला माहिती झाली तर महाराष्ट्रामध्ये असं काम करणारी पण कोणीतरी महिला आहे की त्यांचं कार्य एवढं मोठं आहे पण आजपर्यंत ते जनसामान्यापर्यंत पोहोचलं गेलं नाही. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या आपल्या जिल्हाध्यक्ष आहेत प्रियंका बेरड मॅडम, त्यांची माझी ओळख झाली. त्यांनी मला सुनीताताईंचं काम समजून सांगितलं, काम करण्याची संधी दिली, एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण झाली आणि त्यानंतर असं ठरवलं की खरंच आपल्या नगर शहरामध्ये ह्या गोष्टीची खरंच गरज आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आज सुनीताताई आपल्यामध्ये आहेत. आता तुम्ही पाहिलंच की मॅडमने थोडक्यात परिचय करून दिला, मी वेगळं काय बोलणार, पण तरी देखील आज त्या सुनीताताई डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणजे त्यांनी PhD केलेली आहे आणि त्यांचा हा शेवटचा दौरा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. खरं तर आम्ही नशीबवान आहोत की शेवटचा दौरा आम्हाला मिळाला, कारण त्यांची एकतर वेळ आणि त्यांचं जे कार्य आहे ते समजून घेण्यासाठी खरंच खूप म्हणजे माणसाला कमी दिवसांमध्ये जास्त कसं माहिती करून घ्यायचा हा प्रश्न आमच्या पुढे होता. आणि त्यांच्याकडनं वेळ घेतल्यानंतर हे छोट्याशा कार्यशाळेचं आयोजन केलं आणि मुद्दे तर आपल्याला इथे दिसतातच आहे की मॅडम आपल्याला कशा संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. कारण ही जी संकल्पना आहे, आजपर्यंत अनेक संस्था आहेत, ट्रस्ट आहेत, NGOs आहेत, तर सगळ्यांना एक मार्गदर्शक कुणीतरी असावं लागतं. सर्वांना सर्व माहीत असतं पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. म्हणजे आमच्या संस्था चालकांची थोडक्यात काय अवस्था झाली आहे, सगळं कळतं पण वळत नाहीये. तर ते वळवून घेण्यासाठी असं एक जण कुणीतरी हवं असतं की ज्या व्यक्तीने त्या क्षेत्रामध्ये खूप कार्य केलेलं आहे. जवळपास 30 वर्ष झालं ताईंचं कार्य अविरत चालू आहे. म्हणजे त्या नाशिकला असतात पण त्यांचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तर माझ्यासारखेच अनेक माझे बंधू भगिनी आहेत की मला वाटलं की जे आज मला मिळतंय तर ते तुमच्यापर्यंत पण आलं पाहिजे. त्यासाठी आपण ताईंना आमंत्रित केलेलं आहे. पुढे आता जी कार्यशाळा होणार आहे त्याच्यामध्ये ताई आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित देणारच आहेत. मी आता अजून काय बोलणार. मला प्रबोधन समितीची मी राज्य सदस्य आहे. माझा विषय समितीमध्ये मी राज्य सदस्य आहे आणि माझा विषय जो आहे तो रोजगारावर आहे. जास्त करून माझा रोजगारावरच भर आहे आणि महिला सक्षमीकरण हा माझा विषय होता आणि ताईंसोबत मी जवळपास 18 वर्षापासून सोबत आहोत. म्हणून ताईंच्या मार्गदर्शनाखाली जे काही आतापर्यंतचे कामं झाले ते कामं म्हणजे रोजगारावरच असतात. आमचे आता महाराष्ट्र दौऱ्यामधला हा अहिल्यानगर हा शेवटचा दौरा आहे. कार्यशाळा आहे ही शेवटची आणि ह्या कार्यशाळेमध्ये येऊन मला एक खूप अभिमानाची गोष्ट म्हणजे एकच वाटली की ज्या आमच्या अध्यक्ष मॅडम आहेत, जिल्हा अध्यक्ष प्रियंका बेरड मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम, पूर्ण कार्यकारिणी यांनी अतिशय सुंदर असं नियोजन करून ठेवलेलं आहे. आणि यांचा सुद्धा उत्साह तोच आहे की समितीत येऊन स्वतःपेक्षा आपण लोकांना, संस्थांना आणि महिलांना रोजगारावर काय करू शकतो. सकाळपासून जी चर्चा झाली याच्यात माझ्या एकच लक्षात आलं की पूर्ण कार्यकारिणीचं फक्त एकच ध्येय धोरण आहे पुढचं की माझ्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होऊ शकतात, किती महिलांना मी सक्षम करू शकते आणि मी किती संस्थांना त्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर होऊन त्या संस्थांपर्यंत निधी ताईंच्या मार्फत आणि समितीच्या मार्फत कसे पोहोचवले जातील याच्यावरच सगळी त्यांची तळमळ चालू आहे. म्हणून मी या सगळ्या कार्यकारिणीला आणि आजच्या या कार्यशाळेला आणि पत्रकार परिषदेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आपल्या प्रबोधिनी समितीची जिल्हाध्यक्ष म्हणून मी सध्या नगर जिल्ह्याचं काम पाहते. ताई आणि माळी मॅडम तसेच या मॅडमच्या सहकार्याने
माझ्या पूर्ण टीमला घेऊन मी ताईंना एवढंच बोलू शकते की जसे आम्ही सक्षम होऊन इथपर्यंत आलोय, तसं बऱ्याच ज्या घरात बसलेल्या महिलांच्या अडचणी आहेत त्या सोडून आम्हाला सर्वांना बाहेर काढून त्या स्टेजपर्यंत आणायचे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देणं जे भारती मॅडम म्हणतायत, आपल्या माळी मॅडम म्हणतायत, तर त्या महिलांपर्यंत अगोदर आम्हाला पोहोचायचे. त्यांना रोजगाराविषयी माहिती तर आम्ही ऑलरेडी दिलेली आहे पोहोचून, पण ताईंना, माळी मॅडमला त्यांच्यापर्यंत न्यायचे आम्हाला, की या ताई आहेत, या माळी मॅडम आहेत ज्या की तुमच्यासाठी लढतायत, ज्या की प्रत्येक मी ताईंचं बघते, प्रत्येक ठिकाणी इतकं बिझी शेड्यूल आहे त्यांचं, म्हणजे फोटोज पाहते, म्हणजे एका स्त्रीनी तिथपर्यंत जाणं, प्रवास करणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्या रात्री पण माळी मॅडम खूप दुरून आल्या धुळ्यावरनं, त्यांना रात्रीचा 1 वाजला, म्हणजे रात्री किती स्ट्रगल करून त्या इथपर्यंत आल्यात ते माझ्यासाठी खूप आहे. तसं ताई प्रत्येक वेळी फिरतायत, पुणे म्हणा, नाशिक म्हणा किंवा विदर्भामध्ये व्हिजिट म्हणा, प्रत्येक ठिकाणी ताई जातायत. त्यांची जी तळमळ आहे, ज्या तळागाळापर्यंत ताई पोहोचतायत, माळी मॅडम पोहोचतायत, त्या ताई पोहोचतायत, त्या ताईंसोबत किंवा या सर्वांसोबत मिळून आम्ही पण नक्कीच तिथपर्यंत पोहोचून त्या महिलांना बाहेर काढून त्यांना रोजगार, त्यांच्या हाताशी रोजगार देण्यात 100% आमचं योगदान देऊ ताई, एवढंच मी बोलू शकते. सुनीता मोडक, राज्य अध्यक्ष, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती. राज्यव्यापी दौरा चालू आहे, हा पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे. राज्यव्यापी दौऱ्यामध्ये आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत नाशिक विभागामध्ये, जे अहिल्यानगर येतं तिथे. तर अहिल्यानगरमध्ये येताना अतिशय आनंद वाटला की 100% महिलांची आज कार्यकारिणीची जी मी धावपळ बघितली किंवा आनंदमय वातावरणात आज कार्यशाळा संपन्न होणार आहे, हे बघून खरंच आपल्या देशाचं भवितव्य कुठेतरी इथं असा रोवल्या जाईल, आपल्या कामाचा झेंडा, असं काहीतरी मला दिसत आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपण बातमी देताना बऱ्यापैकी आपला विषय काय आहे. सेवाभावी संस्था प्रबोधन समितीचं पहिलं तर जे मी आता अहमदनगरमध्ये ऑफिस बघते, प्रचंड मोठं पॉझिटिव्ह एनर्जी. इथल्या जिल्हा अध्यक्ष ज्या आहेत प्रियंका बेरड मॅडम, तर ह्या अतिशय त्यांनी हुरारीने याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना जवळ घेऊन त्यांची मदत घेऊन काम केलेलं आहे. तर एवढं प्रचंड मोठं ऑफिस, म्हणजे त्यांना हॉल घेण्याची गरज पडली नाही, तर ती कार्यशाळा देखील आपल्याच ऑफिसमध्ये आहे. एवढं मोठं ऑफिस त्यांनी आज स्थापन केलेलं आहे. अतिशय आनंद वाटतो आहे. आता आपण 2 मुद्द्यांवरती याच्यावरती चर्चा करणार आहोत. सेवाभावी संस्था प्रबोधन समिती ही महाराष्ट्राची पहिली समिती आहे. ही महाराष्ट्राच्या लोकांनीच तयार केलेली आहे. समाजासाठी काम करण्याचा झेंडा त्यांनी हातामध्ये घेतला आहे. तर सेवाभावी संस्था प्रबोधन समिती ही 4 मुद्द्यांवर सध्या तरी दौरा करत आहे. मोडकळीस आलेल्या संस्थांना पुनर्वसन, मोडकळीस आलेल्या संस्थांचे पेपर्स बनवून शासनाच्या याच्यामध्ये कसे आपल्याला शासकीय प्रोजेक्ट मिळतील किंवा शासकीय योजना, शासकीय निधी, यासाठी प्रयत्न आपण करत आहोत. त्यानंतर आज 11,000 संस्था सामील झालेल्या आहेत फक्त ह्या दौऱ्यामध्ये. म्हणजे किती मोठं काम आपण करणार आहोत. ह्या जिल्ह्याला सुद्धा जर मी स्टडी केला तर अनेक संस्था मोडकळीस आलेल्या आहेत. मोडकळीस येण्याचं कारण एक तर संस्था ह्या जर सामाजिक संस्था नसत्या तर धार्मिकता ही देशामध्ये टिकली नसती. ह्याच संस्था भजन, कीर्तन, अनेक जे काही आपले गणपती उत्सव, देवी उत्सव, मंदिरं, देवालय, हे सगळं सामाजिक संस्थांच्या जोरावरती चालू आहे. मग याच्यामध्ये जर काम करत असताना तिथे येतं अर्थजन. मग अर्थकरण जर व्यवस्थित ह्या सामाजिक संस्थांकडे असेल किंवा ह्या समाजामध्ये रोजगाराचा जो अजेंडा जर चांगल्या प्रकारे प्रत्येक घरामध्ये आला तर समाजामध्ये कधीच चोऱ्यामाऱ्या होणार नाही किंवा माणूस स्टेबल राहील. आणि ज्या मुलांना त्यांचे ध्येय धोरण पालकांकडून शिकण्यासाठी पुढे न्यायचे आहेत तर पालक चांगल्या प्रकारे त्यांच्या फिया देखील भरू शकतील. ह्या उद्देशाने आपलं काम सुरू आहे. 5 महिन्यात आपण पूर्ण महाराष्ट्र फिरलो. महाराष्ट्राच्या अजेंड्यामध्ये सेवाभावी संस्था प्रबोधन समितीला जे यश मिळालेलं आहे, जे प्रेम मिळालेलं आहे,
तर हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. आपण आपलं महाराष्ट्रामध्ये आपण राज्यावर 58 पदाधिकारी घेतलेत. त्यानंतर आपले 6 विभाग येतात. 6 विभागांमध्ये आपण 7x6 विभाग जर म्हटले तर आपले 42 पदाधिकारी झालेले आहेत. त्याच्याखाली आपल्या महाराष्ट्राला 36 जिल्हे येतात. 36 जिल्ह्यांमध्ये 258 पदाधिकारी आपण भरलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला 358 तालुके येतात. तर 2506 पदाधिकारी आपण भरलेले आहेत. मग जर 4 महिन्यामध्ये आपण एवढं काम करू शकतो आणि संस्थांना लेखाजोखा करू शकतो. आज पहिली एक वाघीण माझ्याजवळ उभी आहे, भारतीमाळी राज्य सदस्य. आज समितीला एका वाघिणीने एक वेगळं काम करून दाखवलेलं आहे. ते म्हणजे आज 300 महिलांना एकत्र काम देणं हे सोपं नाही. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पाठीमागे लागून आज सामाजिक संस्थेचं म्हणजे प्रबोधन समितीचं तिच्याकडे आज राज्य सदस्य पद आहे आणि मला अभिमान आहे की तिने क्लस्टर हे समितीच्या महिलांच्या अंतर्गतच काम देणार, पण तिने स्वतःने झटून 10 कोटी रुपयाचं कर्ज गव्हर्नमेंटकडून मंजूर करून आणलेलं आहे. मग हे जर एखाद्या प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक सामाजिक संस्थेने तिच्यासारखा जर लेखाजोखा घेतला आणि त्याचा पाठपुरावा केला तर मोठी गोष्ट होऊ शकते. आपण काय म्हणतो की सामाजिक संस्था आहेत आणि सामाजिक संस्थांना काहीतरी मिळालं पाहिजे. अरे काहीतरी म्हणजे काय? जर आपण बाळ जन्माला घालतो तर बाळाची निगा आपण कमीत कमी त्याला समजेपर्यंत घेत असतो. तसं सामाजिक संस्थांना सुद्धा कागदपत्र हे पेपर व्यवस्थित असतील तर तुम्हाला शासकीय योजना मिळू शकतील. तर मला खरंच अतिशय आनंद झालेला आहे आज ह्या अहमदनगरच्या कार्यशाळेला. आज इथे ऑफिस उद्घाटन सोहळा प्रबोधन समितीचा, पत्रकार परिषद, त्याच्यानंतर आपला स्वयंसेवी संस्थांची कार्यशाळा आणि रोजगार मेळावा हे सगळं इकडे संपन्न होणार आहे दिवसभरामध्ये. आज महिलांची संख्या 100% आहे आणि त्याचा आनंद मला खूप आहे की प्रत्येक महिला घरातून बाहेर येते आहे आणि तिला समाजाप्रती आपलं जे वाक्य आहे समितीचं, आधी राष्ट्र, नंतर समिती आणि शेवटी स्वतः, हे आमच्या सगळ्या बहिणींनी इथं सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर या सामाजिक कामासाठी या माझ्या सर्व पदाधिकारी महिलांना, विभागीय आज इथे महेश वाघ पण उपस्थित आहेत, नाशिक विभागाचे अध्यक्ष, आणि बाकीची कार्यकारिणी पण इथे उपस्थित आहेत. विशेष आभार, अभिनंदन हे मी प्रियंकाचं करेल, कारण देशात अशा जर महिला उभ्या राहिल्या तर देश पातळीवरती कामं छान होतील. एवढंच बोलते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अनिता बोरस्ते, सेवाभावी संस्था प्रबोधन समिती प्रकोष्ठ समिती सचिव म्हणून कार्यरत आहे. आम्ही 5 महिन्यापासून सर्व दौरे आमचे एकदम यशस्वी झालेले आहेत. रोजगार मेळावे पण आमचे म्हणजे रोजगार मेळावे महिलांमध्ये जवळजवळ 100 ते 150 महिलांना रोजगार पण दिला आहे. आता अहिल्यानगरमध्ये जी पत्रकार परिषद आणि कार्यशाळा होणार आहे. नमस्कार, मी वंदना कुलकर्णी. आज आपला जो इथे कार्यशाळा जी झाली मोडकताईंची, तर आज नगरमध्ये ऑर्गनाईज कोणी केलं तर बोरुडेताईंनी, बेरडताईंनी आणि अश्विनी झरेकर. आजचं जे मोलाचं मार्गदर्शन जे मिळालं आहे ते अप्रतिम आहे, अमेझिंग आहे. म्हणजे जी काही माहिती नव्हती ती मिळाली आहे यातून, कार्यशाळेतून. या मी खूप खूप आभारी आहे. आज झालेल्या सेवाभावी संस्था प्रबोधन समिती याचं कार्यशाळेचं आयोजन पूर्ण अहमदनगर जिल्हा जी कार्यकारिणी आहे त्यांनी केलं होतं. आपल्या समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत सुनीताताई मोडक, त्यांनी आवर्जून या कार्यशाळेला वेळ दिला आणि कार्यशाळेमध्ये त्यांनी खूप सारे ज्या सेवाभावी संस्थांना प्रॉब्लेम्स येतात किंवा संस्था नूतनीकरणासाठी काय करावं लागतं किंवा आपले प्रोजेक्ट कशामुळे गुंततात किंवा आपल्याला जी गव्हर्नमेंटच्या शासकीय योजना ज्या असतात त्याचा लाभ कसा मिळत नाही याच्याबद्दल खूप छान माहिती सांगितली. आणि त्यांचं मनापासून धन्यवाद की त्यांनी मला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यांनी जी संधी दिली त्याचं संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू आणि अशाच समितीमार्फत महिलांचे वेगवेगळे प्रश्न असतील, रोजगाराचे असतील, त्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यायचा असेल त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील राहू. प्रबोधन समितीच्या माध्यमातून घेण्यात आलेला जो प्रोग्राम आहे, कार्यशाळा आहे, पत्रकार परिषद आहे, यांच्या
माध्यमातून जी महिलांपर्यंत माहिती गेली, लोकांपर्यंत जी माहिती गेली ती मिळणं खरंच खूप गरजेची होती. आणि जी भेटलेली आहे माहिती त्या माध्यमातून आपण खरंच खूप चांगलं काम करू. ताईंच्या माध्यमातून किंवा आपल्या माळी मॅडमच्या माध्यमातून जी पण माहिती मिळालेली आहे त्यांच्या थ्रू आपण सर्व महिलांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचून रोजगाराविषयक माहिती देऊन महिलांचं सक्षमीकरण करण्याचा नक्कीच आपण महिलांना सपोर्ट करू. नमस्कार, मी सुनीता गोपाळ घरे. आज झालेल्या इथं शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर सुनीता मॅडमनी अशी माहिती दिली की आता आपण पाहतो बऱ्याच संस्था बंद पडल्यात, कशामुळे त्यांना पुरेपूर माहिती नसते. म्हणून आज मॅडमनी अ पासून न्य पर्यंत सांगितल्याप्रमाणे सगळं सांगितलं. आणि मला नाही वाटत आता इथून पुढे संस्था बंद पडतील, उलट बंद झालेल्या संस्था चालू होतील असं मला वाटतं. प्रेरणा शिकायला भेटली. मी परळी वैजनाथ येथून आले, बीड जिल्हा परळी वैजनाथ. अश्विनी ताईंनी मला निरोप दिलेला होता. त्यांच्या माध्यमातून माझं कॉन्टॅक्टवर नेहमी बोलणं असते. त्यांनी मला 1 दिवसासाठी वेळ काढून या, अंतर खूप आहे.